पप्पा, हा बेटा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुलेंनाच गुरु का मानलं? त्याचं कारण असं आहे बेटा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांचं वैचारिक नातं हे अतिशय अतूट असं नातं होतं. आणि 17 नोव्हेंबर 1951ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाशिक येथे एक सार्वजनिक सभेत भाषण केलं होतं. या भाषणामध्ये त्यांनी आपले 3 गुरु सांगितले होते. भगवान बुद्ध हे पहिले गुरु सांगितले होते, संत कबीर हे दुसरे गुरु सांगितले होते आणि माझे तिसरे गुरु हे महात्मा फुले आहेत असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. त्याचं कारण असं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी लढाई होती ती लढाई महात्मा फुलेंनी आपल्या हयातीत केली होती. सामाजिक समतेसाठीची ती लढाई होती. अनेक लोकांना असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले हे हिंदू धर्माच्या विरोधात होते, परंतु वस्तुस्थिती तशी नाही. तो अपप्रचार केला जातो. वास्तविक पाहता महात्मा फुले असतील, शाहू महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांची लढाई हिंदुत्ववादाच्या विरोधात नव्हती, तर ती व्यवस्थेच्या विरुद्ध होती, वर्णव्यवस्थेच्या विरोधात होती, जाती व्यवस्थेच्या विरोधात होती, शिक्षणाच्या अधिकारासाठी ही लढाई होती. परंतु त्याचा अपप्रचार आज तुला असा करताना दिसतोय. आणि गुरुच्या संदर्भामध्ये तू जो प्रश्न विचारला त्या संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायकमध्ये सुद्धा अनेक वेळा या संदर्भात उल्लेख केलेला आहे. आणि इतकंच नाही बेटा, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं सुद्धा म्हणतात की महात्मा फुलेंचा मी फक्त एकटा अनुयायी उरलो आहे. आणि ते असं का म्हणत होते, तर त्यावेळी सत्यशोधक समाजाची चळवळ जी महात्मा फुलेंनी सुरू केली होती, महात्मा फुलेंचे अनुयायी म्हणून घेणारे जे लोक होते, ही चळवळ पूर्णतः विखुरली होती. आणि महात्मा फुलेंचं जे सामाजिक समतेचं कार्य आहे, सामाजिक परिवर्तनाचं कार्य आहे, ते कुठेही पूर्ण होताना दिसत नव्हतं. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मी केवळ एकटाच अनुयायी महात्मा फुलेंचा उरलो आहे आणि ते माझे गुरु होते असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं. लक्षात आलं बेटा तुझ्या?